पवित्र श्रावण मास अंतर्गत श्री शिव महापुराण कथा, मंदिरामध्ये विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, आजच्या कथेमध्ये उपस्थित परमपूज्य गुरुवर्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसाद दासजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त मंडळी, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। काल आपण रुद्र संहितामध्ये जो सृष्टीखंड आहे त्यामध्ये प्रवेश केला होता। भगवंताच्या प्रेरणेने नारदजी हे ब्रह्माजींकडे शिव महापुराणाची कथा ऐकण्यासाठी गेले। तिथपर्यंत कथा आपण श्रवण केली। नारदजींनी जाऊन स्वतःचे पिता ब्रह्माजींकडे प्रश्न केला आहे की शिवपूजनाचं महात्म्य मला तुम्ही सांगा। शिवपूजन केल्याने कोणत्या फळाची प्राप्ती होते आणि भगवान शिव यांना संतुष्ट करण्यासाठी कशा प्रकारे शिवपूजन केलं पाहिजे, असा माझा प्रश्न आहे। ब्रह्माजी म्हणतात, भगवान सदाशिवांचं जो पूजन करतो त्याच्या जीवनामध्ये कधीच दरिद्रता येत नाही। त्याचे सर्व रोग हे दूर होऊन जात असतात, जीवनातील सर्व दुःख दूर होत असतात आणि शत्रुजनित पीडा असली ते शत्रुजनित पीडा पण त्याच्या जीवनामध्ये येत नाही। असा भगवान शिव यांच्या पूजनाचा महिमा आहे। भवभक्तिपरायेच भव प्रणत चेतसा भव संस्मरणायेच न ते दुःखस्य भाजनः, कि जो मनुष्य मनाने पण भगवान सदाशिवांचं चिंतन करतो किंवा प्रणाम करतो तो जीवनामध्ये कधीच दुःखी होत नाही। तर भगवान सदाशिव यांचा पूजनाचा, शिवपूजनाचा अद्भुत महिमा सांगितला। भगवान सदाशिवांची पूजा करताना सर्वोत्तम मंत्र हा महामृत्युंजय मंत्र सांगितला आहे। महामृत्युंजय मंत्राने भगवान सदाशिवांची पूजा करावी, ज्यामध्ये आपण महामृत्युंजय मंत्र दररोज म्हणतो, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। हा त्र्यंबकं यजामहे जो मंत्र आहे हा महामृत्युंजय मंत्र आहे। याचा अर्थ समजण्यासारखा आहे। त्र्यंबकम म्हणजे तीन नेत्रधारी भगवान सदाशिव। भगवान सदाशिवांना तीन नेत्र आहे। तिसरं जे नेत्र आहे ते कपाळावरती आहे, जे प्रलयकालीन समयी खुलत असतं। यजामहे म्हणजे त्यांची आम्ही उपासना करीत आहोत, पूजा करीत आहोत। सुगंधी पुष्टिवर्धनम, जे सुगंधित आहे आणि पोषण, समृद्धी, आयुष्य आणि आरोग्य देणारे आहे। उर्वारुकमिव बंधना, उर्वारुकमिव बंधनाचा अर्थ होतो की ज्याप्रमाणे पिकलेली काकडी, आपल्याकडे वायकू म्हणतो आपण, ज्या प्रकारे पिकलेलं वायकू असतं ते त्या वेलापासून, जे नाळ असते त्यापासून पिकल्यानंतर आपोआप ज्या प्रकारे दूर होऊन जात असतं, पिकल्यानंतर त्याला तोडायची गरज पडत नाही, ते आपोआप त्यापासून दूर होऊन जात असतं, त्या प्रकारे आमचे जे जन्म मरण रूपी बंधन आहे त्या जन्म मरण रूपी बंधनापासून आम्हाला तोडून आणि जो मृत्यूचा भय आहे त्याला नष्ट करून आणि आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जा,
मृत्युर्मोक्षीय मामृता, अशा प्रकारे महामृत्युंजय मंत्राचा अर्थ आहे. की जे त्रिनेत्रधारी भगवान सदाशिव आहे, ज्यांची आम्ही उपासना करीत आहोत, पूजा करीत आहोत, जे सुगंधित आहे आणि आयुष्य देणारे आहे, समृद्धी देणारे आहे, आमचं पोषण करणारे आहे, आरोग्य देणारे आहे, असे जे भगवान शिव आहे, ज्या प्रकारे पिकलेली जे काकडी असते, वायको असतं, ते ज्या प्रकारे अलग होऊन जातं, त्या प्रकारे आम्हाला पण जन्म मरण रूपी बंधनापासून मुक्त करून आणि मोक्षापर्यंत घेऊन जा, असा संपूर्ण अर्थ या महामृत्युंजय मंत्राचा होतो. जो मनुष्य दररोज 108 वेळा या मंत्राचा जप करतो, त्याच्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला तिघांना शांती प्राप्त होत असते. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने जीवनामधले भय, बिमारी, दुर्घटना आणि मृत्यूचे संकट हे सर्व दूर होत असतात. मार्कंडेय ऋषी होते, त्यांना कळालं की माझं बस 1 वर्षानंतर मृत्यू होणार आहे आणि जीवनाच्या 8व्याच वर्षी माझा मृत्यू आहे. आणि त्या समयी मार्कंडेय ऋषींनी महामृत्युंजय मंत्राचा आश्रय घेऊन आणि भगवान सदाशिवांची काशीमध्ये जाऊन उपासना केली. आणि भगवान शिव यांनी या महामृत्युंजय मंत्राच्या प्रतापाने त्यांना 8 चिरंजीवी मध्ये स्थान दिलं. आपण 7 चिरंजीवी म्हणतो, पण त्या श्लोकच्या अंती असं लिहिलं आहे, मार्कंडेयम तथाष्टमम, की मार्कंडेय ऋषी हे 8वे चिरंजीव आहे. तर ह्या महामृत्युंजय मंत्राचा महिमा सांगण्यात आला. जो मनुष्य 1,00,000 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करतो, त्याचं शरीर शुद्ध होत असतं. शुद्ध होणं म्हणजे बाहेरून तर आपण शॅम्पूने किंवा साबुने स्वच्छ करतो आहे, पण आतमध्ये जे शुद्ध होणं म्हणजे की जे दुनिया आतमध्ये पडली आहे हे खुलणं, जे चक्र आतमध्ये पडले आहे ते जागृत होणे, आणि जे कचरा म्हणजे विषय आतमध्ये पडले आहे ते शांत होणे. काम, क्रोध, ईर्षा आदी जे विषय आहे ते शांत होणे, हे म्हणजे शुद्ध झालेलं शरीर आहे. तर 1,00,000 जप केल्याने शरीर शुद्धी होते. 1,00,000 जप करणं काही मोठी गोष्ट नाहीये. जर माणसाने दररोज 1 तास काढून प्रयत्न केला तर काही महिन्यांमध्येच 1,00,000 जप पूर्ण करू शकेल. 2,00,000 महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने पूर्वजन्मांचं स्मरण होतं. हा, पूर्वजन्मामध्ये आपण कोणत्या दुकानावर उभे होते हे माहित पडतं. पूर्वजन्मामध्ये आपला जन्म कुठे झाला होता, आपण अमेरिकन सिटीजन होतो, आफ्रिकन सिटीजन होतो, की कुठले सिटीजन होतो हे आपल्याला माहिती पडतं. 3,00,000 जप केल्याने काम्य वस्तूंची प्राप्ती होते. तुम्ही इच्छा करा की आज मला रस खायचा आहे, या श्रीखंड खायचा आहे, तरच समोर येतो. आता काम्य वस्तू म्हणजे तेच म्हटलं की काम्य वस्तूंची प्राप्ती होते. तुम्ही इच्छा करा म्हणजे ते वस्तू तुमच्या सोबत होत असते. असं होतं का कधी कधी? माझ्यासोबत होतं. कधीच आपण ज्या गोष्टीचा विचार करत नाही किंवा कधीच ज्या व्यक्तीला आठवण करत नाही, ज्या दिवशी आठवण करतो त्या दिवशी तो व्यक्ती येतो किंवा त्या व्यक्तीचा फोन येतो. असं अनेक वेळी होतं. किंवा काही कामं करताना असं वाटतं की हे आधी मी कधीतरी केलेलं आहे. असं अनेक अनेक वेळा होत असतं. तर 3,00,000 जप केल्याने सर्व ज्या काम्य वस्तू आहे त्या पूर्ण होत असतात. 4,00,000 जप केल्याने स्वप्नामध्ये भगवान शिव यांचे दर्शन होत असतात. आणि जो मनुष्य 5,00,000 महामृत्युंजय मंत्राचा जप करतो, त्याला प्रत्यक्ष भगवान सदाशिवांचे दर्शन होत असतात. असं म्हणतात की 100 जन्मांपर्यंत जो मनुष्य भगवान शिवची पूजा आराधना करतो, त्याला भगवान शिवच्या प्रत्यक्ष दर्शन होत असतात. पण हा महामृत्युंजय मंत्र एवढा प्रतापी आहे
की 5 लाख जप जो मनुष्य स्वतःच्या जीवनामध्ये करतो त्याला प्रत्यक्ष भगवान सदाशिवांचे दर्शन होतात. भगवान शिव यांच्या मस्तकावरती बीजचा चंद्र आहे. पहिली तिथी आणि दुसरी तिथी जी आहे बीजचा चंद्र भगवान सदाशिवांच्या मस्तकावरती आहे. आपल्या शास्त्रांमध्ये असं लिहिलं आहे की दर बीजला जो जाऊन भगवान शिवची गच्चीवरती जाऊन भगवान शिवच्या त्या चंद्राचे दर्शन करतो, त्या चंद्राची पूजा करतो, त्याला एक दिवशी नक्की भगवान शिवचे दर्शन त्या चंद्रामध्ये होत असतात. त्याच प्रकारे 5 लाख जप जो मनुष्य महामृत्युंजय मंत्राचे करतो त्याला प्रत्यक्ष भगवान शिव यांचे दर्शन होतात. 1 लाख महामृत्युंजय मंत्राचा जप करत भगवान शिव यांना जो दुर्वा अर्पण करतो त्याच्या आयुष्याची वृद्धी होत असते. हा तो 70-80 वर्षामध्ये थांबतो, तो 100 वर्ष पूर्ण करतो. काही काही लोक या दुनियामध्ये असे आहे की जे 118 पर्यंत 123 पर्यंत गेले. साऊथ आफ्रिका पूर्ण जो ज्यांनी पूर्ण आफ्रिका जो खंड आहे ज्यांनी आझाद केला त्यांचं मी नाव विसरलो आताच, याद होतं आतापर्यंत, ते 118 वर्षापर्यंत जगले. अर्ध आयुष्य तर जेलमध्येच गेलं. ज्या प्रकारे भारतासाठी महात्मा गांधी होते त्या प्रकारे आफ्रिकांच्या देशासाठी आत्ताच लगभग 6-7 वर्षापूर्वीच वारले ते मंडेला, नेसेल मंडेला. हा, तर 118 वर्षापर्यंत जगले. आपल्या स्वामीनारायण संप्रदायामध्ये अद्भुतानंद स्वामी होते, ते 150 वर्षापर्यंत जगले. असं म्हणतात की 100 पार झाल्यानंतर नवीन दात येतात, नवीन काळे केस यायचं सुरू होतं. आपण तर कोणाला तर पाहिलं नाही आहे, पाहू आता. गुरु आले की पाहू आपण, आले अजून गेले तर नाही आहे. तर 1 लाख दुर्वा भगवान शिवला महामृत्युंजय मंत्राचा जप करीत अर्पण केल्याने आयुष्याची वृद्धी होते. 1 लाख धोत्राचे जे फुलं असतात, म्हणजे धोतर घ्यायचं त्याचं फुल बनवायचं ते नाही, ते लांबले धोत्राचे फुलं असतात. ते धोत्राचे फुलं महादेवाला सर्वात जास्त प्रिय आहे. भगवान सदाशिवांना धोत्राचे फुल आहे, कमळाचं फुल आहे आणि करेडचं फुल आहे जे पिवळं फुल असतं, ते फुल अतिप्रिय आहे. ज्यामध्ये धोत्राचं जे फुल आहे ते 1 लाखच्या संख्येने महामृत्युंजय मंत्राचा जप करीत महादेवाला अर्पण केल्याने संस्कारी पुत्राची प्राप्ती होते. त्यानंतर 1 लाख महामृत्युंजय मंत्राचा जप करीत अगस्त्यचे फुल अर्पण केल्याने, आपण ज्याला हातग्याचे फुल म्हणतो, ते अर्पण केल्याने महान यशाची प्राप्ती होते. आपल्याकडे हातग्याच्या फुलाची कढी आणि भजे करतात, गुजरातमध्ये त्याचा लोणचं करतात. असं म्हणतात त्याला संस्कृतमध्ये ब्राह्मीचे फुलं म्हणतात. बुद्धिवर्धक आहे. ते खाल्ल्याने, ज्याप्रमाणे बदाम खाल्ल्याने बुद्धी वाढते, ठोकर खाल्ल्याने बुद्धी वाढते, त्याप्रमाणे अगस्त्याची जे फुलं आहे ज्याला आपण आपल्या भाषेत हातग्याचे फुलं म्हणतो, ते खाल्ल्याने पण ते बुद्धिवर्धक सांगितलेले आहे आयुर्वेदमध्ये. त्याप्रमाणे महादेवाला अर्पण केल्याने महान यशाची प्राप्ती होते. 1 लाख महामृत्युंजय मंत्राचा जप करीत तुलसी पत्र अर्पण केल्याने भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते. काही आपले संत असं म्हणतात की महादेवाचा अभिषेक करताना बाजूला शालिग्राम ठेवा, म्हणजे महादेवाचा तर अभिषेक आपण करतो पण विष्णूचा पण अभिषेक करतो, ज्या कारणाने शिव आणि विष्णू यांचा दोघांचा पण अभिषेकाचं फळ आपल्याला मिळतं. तर तुलसी पत्र पण अर्पण करायला सांगितले, ज्यातून भोग आणि मोक्षाची प्राप्ती होते. त्यानंतर 1 लाख चमेलीचे फुल, चमेली फुल माहित पडतं, चमेलीचे फुल अर्पण केल्याने चांगल्या चांगल्या वाहनांची प्राप्ती होते. म्हणजे गाडी पण नवी भेटते ना, एव्हरेज वाली भेटते.
त्यानंतर बेलाच्या फुलांची 1,00,000 संख्येने महामृत्युंजय मंत्राचे जप करून अर्पण केल्याने शुभ लक्षणा पत्नी मिळते. आणि ज्यांची आहे त्यांनी अर्पण केल्याने त्यांची पत्नी जर खराब असली तरी चांगली होते. बेलाला फुलं येतात ना, बेलाच्या झाडाला जे फुलं येतात ते अर्पण केल्याने. त्यानंतर 1,00,000 महामृत्युंजय मंत्राचा जप करीत जुहीच्या फुलाने भगवान सदाशिवांची पूजा केल्याने अन्नाचा कधी पण अभाव घरामध्ये राहत नाही. 1,00,000 महामृत्युंजय मंत्राचा जप करीत करेणीचे फूल म्हणजे जे मी लांबे पिवळे फुलं सांगितले होते ते फूल वाहिल्याने चांगल्या चांगल्या वस्त्रांची प्राप्ती होते. मला वाहावे लागतील आता उद्यापासूनच. 1,00,000 महामृत्युंजय मंत्राचा जप करीत बिलीपत्र अर्पण केल्याने सर्व काम्य वस्तूंची प्राप्ती होते. म्हणून सर्व जास्त करून बिलीपत्र वाहत असतात की सर्व येऊन गेलं त्यामध्ये. महादेवाला चाफा आणि केवडा ह्या 2 फुलांना जर सोडले तर सर्व फुल आपण भगवंताला अर्पण करू शकतो. भगवान सदाशिव यांच्यावरती अखंडित अक्षदा अर्पण केल्याने मनुष्याच्या जीवनामध्ये कधी पण लक्ष्मी फुटत नाही. आपण ते अर्पण केल्यानंतर त्याला स्वच्छ करणे हे पण ध्यान ठेवत जाता येत नाही. अनेक वेळा जातो ना महादेवजी वरती एवढा तांदूळ पडला असतो, रातभर बिचारे महादेवजी तांदूळामध्ये बसले असतात, दिवसभर तिथे चिकट सर्व झालेलं असतं. पण ते अर्पण केल्यानंतर स्वच्छता नाही केली तर भगवान शिव कधी प्रसन्न होत नाही. स्वच्छता जास्त प्रिय आहे दरेक देवतांना. या सर्वांच्या मूर्त्या आहे ना, हे जगन्नाथ भगवान आहे की विठ्ठल रुक्मिणी आहे, यांच्या हातांमध्ये इथे पेढा टाकून जातात लोक. त्यांच्या हातांवरती पेढे ठेवून जातात, साखर ठेवून जातात त्यांच्या पायांमध्ये. जर आपल्याला भगवंता प्रतीचा एवढी श्रद्धा आहे तसा आपण विचार करायला पाहिजे, भगवान आहे तर यांना मुंग्या चावतील, यांच्यावर घाण होईल, चिकट होईल. तर अशा प्रकारची क्रिया केल्याने भगवान कधीच प्रसन्न होत नाही, आपण पापाचे भागीदार होतो. त्यानंतर 1,00,000 तीळ अर्पण केल्याने महामृत्युंजय मंत्राचा जप करीत मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होत असतो. त्यानंतर 1,00,000 जव म्हणजे गहू तयार होण्याच्या आधीचा जो भाग असतो जव, ते अर्पण केल्याने स्वर्गीय सुखाची प्राप्ती होते. आता स्वर्गीय सुख काय पाहिजे तुम्हाला? हा माहिती मला काय पाहिजे आहे. एक बाई स्वतःच्या पतीच्या बाजूला बसली होती. म्हणते काहो असं लिहिलं आहे की माणूस वारल्यानंतर स्वर्गात जातो म्हणजे त्याला तिथे अप्सरा भेटते. तर म्हणे तुमची तर मजा आहे म्हणे, इथे पण तुम्हाला अप्सरा भेटली आणि वरते पण तुम्हाला अप्सरा. म्हणे आम्हाला काय भेटत असेल? म्हणे तुम्हाला तर माकडच भेटतील ना वरते. म्हणे पा म्हणे आमचं भाग्य कसं आहे, आम्हाला इथे बी माकडं भेटले आणि तिथे पण माकडच भेटले. शौनक ऋषींनी प्रश्न केला की महादेवाला सर्वात उत्तम नैवेद्य कोणता अर्पण केला पाहिजे? सुतजी महाराज म्हणतात की गव्हापासून निर्माण झालेले जे पण पदार्थ आहे ते महादेवाला अर्पण केल्याने भगवान सदाशिव सर्वात जास्त प्रसन्न होत असतात. म्हणून गव्हापासून तयार झालेला जो नैवेद्य आहे तो भगवान शिवला अर्पण करायला पाहिजे. त्यानंतर सर्वात जास्त कोणता शृंगार भगवान सदाशिवांना प्रिय आहे, जे शिव महापुराणामध्ये लिहिलंय ते मी सांगत आहे. तर भगवान सदाशिवांच्या चौघही बाजूला तुरीचे झाड म्हणतो ना आपण, काय म्हणता, तूरचे झाड जे असतात, जे छोड असतात, त्यांचा शृंगार महादेवाच्या चौघही बाजूला केल्याने विविध प्रकारांच्या सुखाची प्राप्ती आणि संपूर्ण फळाची प्राप्ती भक्ताला होत असते. त्यानंतर
आता 10,000 मंत्र जप केल्याचे फळ सांगण्यात आले. 1,00,000 झाले. आता 1,00,000 कोणी नाही करू शकत, पण श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिन्याभरामध्ये 10,000 तर जप आपल्याने होतात. दररोज तुम्ही 500 पण करा, तर 20 दिवसामध्ये 10,000 महामृत्युंजय मंत्राचे जप होतात. एक माळा करता 10 मिनिटं लागतात. बराबर. तर 1 तासामध्ये आरामात आपल्याकडे 500 जप तर आरामात होतीलच. तर महामृत्युंजय मंत्राचे 10,000 जप करीत करीत हे सर्व करायला सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम 10,000 महामृत्युंजय मंत्राचा जप करीत तुपाने भगवान शिव यांचा अभिषेक केल्याने शरीरामध्ये जे नपुंसकता येत असते, जे आताच आपलं जे भोजन आहे, ज्या प्रकारचं हायब्रिड खाणं आहे, त्यावरून शरीरामध्ये येणारी जी नपुंसकता आहे ती नष्ट होत असते. 10,000 महामृत्युंजय मंत्राचा जप करीत साखर युक्त दुधाने अभिषेक केल्याने बुद्धीची जी जडता असते ती जडता दूर होत असते आणि बृहस्पती सारखी अभिषेक करणाऱ्याची बुद्धी होत असते. म्हणून तीक्ष्ण बुद्धी ज्याला पाहिजे असली बुद्धिशाळी व्यक्ती हमेशा भगवंताला पण आवडते. बुद्धिशाळीला आपण कपटी नाही म्हणू शकत. आणि भगवान स्वामीनारायण स्वतः वचनामृत मध्ये म्हणतात की आम्हाला बुद्धिशाळी अति आवडतात. गीताजी मध्ये म्हटलं ज्ञानी आवडतात, पण वचनामृतामध्ये 1 वचनामृतामध्ये 4 की 5 वेळा भगवान म्हटले की बुद्धिशाळी भक्त असला तो आम्हाला जास्त आवडतो. बुद्धिशाळी कोणाला म्हणतात? ज्याच्यामध्ये विवेक असला, कुठे काय करायला पाहिजे, आता काय आवश्यकता आहे, जो समजून घेणारा आहे तो बुद्धिशाळी आहे. त्यावेळेस पण होत असेलच ना, एवढा मोठा भगवान स्वामीनारायण सोबत फिरणारा समाज, त्यामध्ये पण चालू सभा आहे किंवा चालू पंगत पडलेली आहे, तर त्यामध्ये पण विवेक ठेवणारे, त्यावेळेस पण मर्यादाचं पालन करणारे काही नसतील, काही असतील. आणि म्हणून भगवान स्वामीनारायणला सांगावं लागत असेल, कारण की सर्व तर एक सारखे नसतात. आणि वारंवार माणूस सांगितल्यानंतर नाही झालं म्हणजे अशा प्रकारचे वचन पण म्हणून देत असतो. तर दुधामध्ये साखर टाकून आणि अभिषेक केल्याने बुद्धिवर्धक होते. दुधाचा अभिषेक केल्याने रोगांपासून माणूस मुक्त होतो. 1,00,000 महामृत्युंजय मंत्राचा जप करीत मधाने स्नान केल्याने क्षय रोग सारख्या मोठ्या मोठ्या रोगांपासून माणूस मुक्त होतो. उसाच्या रसाने भगवान सदाशिवांचा अभिषेक केल्याने आनंदाची प्राप्ती होते. आणि गंगाजळ जे आहे, भगवान सदाशिवांची ज्या पत्नी म्हटलेल्या आहे गंगा माता, या गंगाजींचा अभिषेक केल्याने भोग आणि मोक्षाची प्राप्ती होत असते. हे सर्व 10,000च्या संख्येने महादेवाचा अभिषेक केल्यानंतर 11 ब्राह्मणांना भोजन करवल्यानंतर या सर्व फळांची प्राप्ती होते. तर अशा प्रकारे भगवान सदाशिवांना संतुष्ट करण्यासाठीचे उपाय नारदजींना ब्रह्माजींनी सांगितले. नारदजींनी प्रश्न केला की भगवान सदाशिव हे कैलास पर्वतावरती असतात. कालच मी एक व्हिडिओ पाहत होता की मानसरोवर तुम्ही जा म्हणजे तिथून कैलास पर्वताचे दर्शन होतात. हिमालय पर्वतावरती अनेक अशा पर्वत शिखर आहेत, ज्या अनेक पर्वत शिखरांचे अलग अलग नाव आहे, ज्यामध्ये एक जो शिखर आहे ज्याचं कैलास पर्वत असं नाव आहे. ते मानसरोवर जे आहे ते अद्भुत आहे. माणसाने जीवनाच्या 50-60 वर्षाच्या आधी मानसरोवरची यात्रा एक वेळा तरी करायला पाहिजे, कारण की नंतर तिथे जाण्याच्या परिस्थितीमध्ये माणूस राहत नाही. जिथे एक पण झाड नाही, तिथे एक पण पशु पक्षी नाही, अशा स्थानी जाऊन आणि तिथली यात्रा करणे अति कठीण आहे. अनेक जातात पण वापस येत नाही, अशी परिस्थिती आहे. पण तिथून कैलास पर्वताचे दर्शन होत असतात, तिथे कोणी जाऊ शकत नाही. तर भगवान सदाशिव यांनी कैलास पर्वतावरती केव्हापासून निवास केला आणि
कैलास पर्वतावरती गेले, त्या मागे कुबेरची कथा सांगण्यात आली. तर कुबेर सोबत भगवान सदाशिवांची मित्रता आहे. तर त्यांची मित्रता केव्हा झाली ही कथा सांगा. ब्रह्माजी म्हणतात की कांपल्य नावाचं एक नगर होतं, ज्यामध्ये यज्ञदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्या ब्राह्मणाला एक मुलगा होता, ज्याचं नाव होतं गुणनिधी. त्याला खराब सोबत लागल्याने तो दुराचारी आणि जुगारी झाला. खराब सोबत हे आता पूर्वीच्या काळामध्ये माणसांची लागत होती, आता फोनाची पण लागू शकते. म्हणून खराब सोबत लागू नये याच्यासाठी पालकांनी चिंता करायची असते. 8 दिवस असतात, 7 दिवस असतात, 7 दिवसातून 2 तास तो मंदिरात येतो आणि त्यापासून आपण केवढी अपेक्षा ठेवतो की आमचा मुलगा सुधरून जायला पाहिजे. 2 तासात भगवान पण साक्षात आले तरी सुधरू शकणार नाही. कारण की घरी बाकीचे तास त्याला तुमचा संघ असतो, बाकीचे तास त्याला शाळेतल्या लोकांचा संघ असतो. तर संघ अति बलवान आहे. जसा माणूस संघ करतो तसा तो होतो. जसा माणूस असतो तसं त्याच्या आजूबाजूचं वातावरण पण होत असतं. म्हणून ब्राह्मणाच्या घरी जन्माला आलेला हा गुणनिधी होता, तो खराब संगतीने दुराचारी, व्यसनी आणि जुगारी झाला. पत्ते खेळण्यात आणि मोठी गोष्ट राहिली नाहीये. पत्ते खेळणे म्हणजे आता अनेक पिढी मी असं पाहिलं की सत्संगाची ट्रिप चालली असते किंवा कोणीतरी ट्रेनने लांबा प्रवास करत असतो. समजून या रामेश्वरम चालले, जगन्नाथपुरी चालले, कथेला चालले किंवा हरिद्वार चालले, कथेला चालले, पण टाइमपास म्हणून ट्रेन मध्ये काय खेळायचं? पत्ते खेळायचे. गुजरातमध्ये एक सिस्टम आहे की कृष्ण जन्माष्टमी आली म्हणजे 3 दिवस कोणीच काही बोलायचं नाही. पैशांचे गठ्ठे घेऊन घेता, एक वाड्यामध्ये बसता आणि पत्ते खेळतात. सप्तमी अष्टमीला पत्ते खेळणे एक रिवाज बनून गेला. स्पेशल सुरत, अहमदाबाद खाली होऊन जातं पत्ते खेळायसाठी. गावोगावी चालले जातात आणि पत्ते खेळले जातात. आणि फक्त माणसच नाही, बाया बाया पण. तर एक खोटा रिवाज, अंधश्रद्धा टाईप रिवाज हा पडून गेला आहे. तर आज पण आपण ज्यांना म्हणतो की हा फेवरेट क्रिकेटर आहे, फेवरेट ऍक्टर आहे, तेच लोक त्याची ऍडव्हर्टाईज करत असतात, जेणेकरून जे भावी पिढी आहे ते त्या मागे जात असते. जसं की आता सट्टा लावणं हे काही मोठी गोष्ट नाही, कोणत्या पण लहान लहान क्रिकेट सारख्या गोष्टींवरती लावत असतात. तर त्यांच्यामध्ये आणि गुणनिधीमध्ये काहीच फरक राहिला नाही. तर यज्ञ दत्तनी काय केलं, हा अशा प्रकारचं वर्तन करत होता तर त्याला घराच्या बाहेर काढून टाकलं. एकुलता एक होता, तरी पण अशाच काय करायचं, ज्याच्यामध्ये संस्कार नसले, ज्याच्यामध्ये गुण नसले, जो आपलं ऐकत नसला, त्याचं पालन करून काय करायचं. म्हणून यज्ञ दत्तनी जे केलं ते चांगलं केलं की खराब केलं? चांगलं केलं का? त्याला घराच्या बाहेर काढून टाकलं. आता तो गल्लोगल्ली फिरू लागला, कुठे जेवण मिळत नव्हतं. फिरता फिरता एक दिवशी शिवरात्रीचा दिवस आला, संध्याकाळची वेळ झाली. एक गावामध्ये शिव मंदिर होतं, त्या शिव मंदिरामध्ये पूजा सुरू होती. महादेवाच्या समोर सर्व प्रकारचे पक्वान ठेवले होते आणि गाव लोकांनी पूजा पूर्ण करून मंदिर बंद केलं आणि पंगत टाकून जेवणाला बसले आहे. गुणनिधी जो होता तो तिथून निघाला, त्याच्या नाकाला सुगंध आली की कुठेतरी जेवणाची वास येत आहे. तो त्या दिशेने जाऊ लागला तर महादेव मंदिर होतं, अंधार होतं. महादेव मंदिरामध्ये भूक एवढी लागली होती, त्याने काहीच विचार न करता मंदिरामध्ये प्रवेश केला, पण अंधार होतं सर्वत्र. एक लहानसा दिवा जळत होता, पण त्या दिव्यामध्ये पण काही त्याला दिसलं नाही.
सुगंध तिथूनच येत होती, पण जेवण कुठे ठेवलाय ते दिसलं नाही. म्हणून गुणनिधीने स्वतःचा जे वस्त्र घातले होते ते वस्त्र काढले आणि वस्त्र काढून त्या दिव्यावरती पकडले, म्हणजे ते दिव्याने ते वस्त्र जळू लागले. वस्त्र जळाले, प्रकाश झाला, म्हणजे ते जेवण त्याला दिसलं आणि तो तिथे बसून जेवण करू लागला. भूक एवढी लागली होती. तेवढ्यात जे गाव लोक पंगत टाकून बसले होते त्यांना दिसलं की आग लागली महादेव मंदिरामध्ये आणि सर्व महादेव मंदिराकडे धावत आले. पाहिलं तर भगवान शिवचा नैवेद्य ठेवलेला कोणीतरी चोर जेवण करत आहे आणि गाव लोक सर्व तपले. सर्वांनी त्या गुणनिधीला पकडलं आणि बराबरचा मार मारला, असा मार मारला की शरीरामधले अनेक हाडकं तोडून टाकले. पकडून त्याला गावाच्या बाहेर फेकून दिला. आता अनेक रीतीने त्रासला, खूप त्रास झाला, पीडा झाली आणि शेवटी त्याचं मृत्यू झालं. यमदूत घ्यायला आले, तेवढ्यात शिवदूत घ्यायला आले. यमदूतांनी विचारलं, याला तुम्ही का नेसाल? तर म्हणे, यांनी शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडावरचा अंधकार दूर केला होता, हे याचं मोठं पुण्य आहे. आता त्याने अंधकार दूर केला होता का? त्याने काय केलं होतं? जेवण शोधण्याकरिता कपडे झाडले होते. शिवगण म्हणतात ते काही पण असो, पण महादेवाला ती सेवा पण अतिप्रिय आहे की ज्याने महादेवाच्या पिंडावरचा अंधकार दूर केला. म्हणून हा शिवलोकामध्ये येईल. त्याला शिवलोकामध्ये घेऊन गेले आणि त्याच्या पुण्य प्रतापाने त्याला पुन्हा पृथ्वीवरती जन्म मिळाला. म्हणजे कलिंग देशामध्ये राजा अरिदम यांच्या इथे दम नावाने राजकुमार रूपाने ते प्रगट झाले. पूर्वजन्माचं पुण्य होतं. कोणतं पुण्य? चोरी करताना वस्त्र जाडले होते, ते पुण्य होतं. आणि ते स्मरण होतं की त्या पुण्य प्रतापाने मला राजकुमार म्हणून इथे जन्म मिळाला आहे. पिताच्या मृत्यूनंतर दम राजा झाले आणि त्यांनी जेवढे पण नगरमध्ये, गावांमध्ये जेवढे पण नगर अध्यक्ष होते त्या सर्वांना गोळा केले आणि सांगितलं की आजपासून जेवढे पण राज्यामध्ये शिव मंदिर आहे त्या शिव मंदिरांमध्ये अखंड तुपाचा दिवा राज्याच्या खर्चाने प्रज्वलित करा. आणि जोपर्यंत दम जिवंत राहिले तोपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये राज्याच्या खर्चाने तुपाचा दिवा अखंडित राहिला. आणि त्या पुन्हा पुण्य प्रतापाने आता एक वेळा दिवा शर्ट झाडला होता तरी पण केवढं पुण्य मिळालं. आता एक केवढं पुण्य एकत्रित झालं, पूर्ण राज्यामध्ये शिव मंदिरामध्ये दिवे प्रज्वलित राहिले. आणि शेवटी मृत्यूनंतर पुन्हा त्यांना एक जन्म मिळाला विश्रवा ऋषींच्या घरी. आणि रावण, कुंभकर्ण आणि तिसरे झाले कुबेर. तर हे तीन जन्माला आले, ज्यामधून कुबेरला पुन्हा पूर्वजन्माचं स्मरण होतं आणि त्यांनी ह्या जन्मामध्ये भगवान सदाशिवांची उग्र तपश्चर्या केली. आणि जेव्हा भगवान शिव प्रसन्न झाले, भगवान शिवनी प्रसन्न होऊन सांगितलं की तू आता यक्षांचा राजा होऊन जाशील. यक्षांचा राजा तू बनून जा आणि अलकापुरी जे आहे त्या अलकापुरीचा राजा तू होशील. धन भंडाराचा राजा पण तुला म्हटला जाईल आणि आजपासून तुझी मित्रता माझ्यासोबत होईल. आणि मित्र असल्यामुळे अलकापुरीच्या बाजूला जो कैलास पर्वत आहे त्या कैलास पर्वतावरती कायम तुझ्या सोबत मी निवास करून राहीन. अशा प्रकारे वरदान भगवान शिव यांनी दिलं आणि भगवान शिव तिथून कैलास पर्वतावरती आले आणि हातामधलं डमरू वाजवलं आणि आम्हाला कामाला लावलं. डमरू वाजवलं, त्यातून व्याकरण उत्पन्न झालं, ज्यामधून खूप मोठं व्याकरण आहे, जे व्याकरण पाणिनीय व्याकरण म्हटलं जातं. असं पाहायला गेले तर 1000 प्रकारचे व्याकरण आहे, ज्यामध्ये पाणिनीय व्याकरण जर तुम्ही पाहायला गेले तर माणसाच्या जीवनाचे कमीत कमी 15 वर्ष जेव्हा जातात तेव्हा एक पाणिनीय व्याकरण संपत.
एक पाणिनीय व्याकरण पूर्ण अष्टाध्यायी आहे. एवढे सूत्र आहे, इकडचं इकडे लागतं तर इकडचं इकडे लागत नाही, असं पाणिनीय व्याकरण आहे. आणि असं म्हटलं जातं की त्यापेक्षा इंद्र व्याकरण आहे, ते पण या 14 सूत्रांमधूनच निघालं आहे. तर त्याच्या समोर पाणिनीय व्याकरण किती आहे, तर समुद्रामध्ये गायीचा पाय जेवढा असतो त्या पाया एवढं पाणिनीय व्याकरण आहे आणि समुद्रासारखं इंद्र व्याकरण आहे. केवढं मोठं इंद्र व्याकरण, असे 1000 व्याकरण आहे. दरेक भाषाच्या मागे व्याकरण कार्य करत असतं. ते सर्व जेवढे पण भाषा आहे भारतामध्ये, त्या सर्व भाषा या 14 सूत्रांमधून निघाल्या आहेत. तर डमरू वाजवलं आणि ते डमरू पाणिनीय विषयीतून गेले आणि त्यातून 14 सूत्र बनवले. तर सर्व देवता एकत्रित झाले, त्यामध्ये विश्वकर्मा पण आले, ब्रह्मा विष्णू सर्व देवता आले आणि सर्वांनी भगवान शिवची स्तुती केली. नृत्तावसाने नटराज राजो ननाद ढक्का नवपंचवारम, सुंदर स्तुती केलेली आहे. आणि विश्वकर्मा जेव्हा आले तेव्हा भगवान शिवने सांगितलं की तुम्ही इथे मेहेल तयार करा. भगवान शिव किल्ल्यावर नाही राहत, कैलास पर्वतावरती. शिव महापुराणामध्ये आहे, भगवान शिवनी त्यांना आज्ञा दिली की तुम्ही इथे सुंदर महल तयार करा. आणि विश्वकर्मा यांनी स्वतःच्या तपोबळाने त्या हिमालय पर्वतावरती सुंदर महल तयार केले आणि ज्यामध्ये भगवान शिव स्वतःच्या गणांसोबत निवास करू लागले. अशा प्रकारे भगवान सदाशिवांचं एक स्थान नक्की झालं, ते आहे कैलास पर्वत. तर अशा प्रकारे ब्रह्माजींनी नारदजींना ही कथा सांगितली. आपल्याला शेवटपर्यंत जायचं आहे म्हणजे मी थोड्याशा शॉर्ट मध्ये कथा सांगत, आपण शेवटपर्यंत 22-23 तारखेपर्यंत शक्य होईल तोपर्यंत पूर्ण शिव महापुराण ग्रंथ पूर्ण करू. स्वामीनारायण भगवान की जय. श्रीपती श्रीधरम सर्वदेवेश्वरम भक्तिधर वासुदेवम माधवम केशवम कारणम श्री स्वामीनारायणम नीलकंठम भजे. गजानंद स्वामी महाराज की